घ्यायची होती पण नासिमने ऑलरेडी घेतली म्हणून मी आता घेत नाही. तुमच्या सगळ्यांचे आभार, तुमच्या सगळ्यांचं कौतुक की अत्यंत उत्तम नियोजन तुम्ही इथं केलेलं आहे. पोलीस अधिकारी जर कोणी उपस्थित असतील तर मला एक फक्त विनंती करायची आहे, तुम्ही सगळे थांबा. फक्त ज्या पोलीस भगिनी इथे आहेत त्यांना कृपा करून घरी जाऊ द्या, त्यांना मुलाबाळांचं पाहू द्या, त्यांना संसार आहेत. आम्हाला कोणी काही करणार नाही, कोणाची ती हिंमत नाही. आणि आत्ता आम्हाला काही झालं तर करणाऱ्या पक्षाला लोक महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा ठेवणार नाही. कोणतं त्याची काय, त्यांना घरी जाऊ द्या, आरामात काम करू द्या. पोलिसांनी आल्या नोटीस दिली ते त्यांचं काम करतात. आमचा पोलिसांवर अजिबात रोष नसतो. इथे कोकणात ती जास्तच पद्धत दिसली जरा. चिपळूणलाही नोटीस, कणकवलीलाही नोटीस, इथे नोटीस. आणि आम्हाला असं सांगितलं की प्रक्षोभक बोलू नका. प्रक्षोभक बोलण्यासाठी या कोकणात एक वडील आणि 2 मुलं अशा 2 जोड्या आहेत. आमचं काय काम आहे? प्रक्षोभक बोलणारे 1 जण आणि त्यांची 2 छोटी छोटी मुलं काफी आहेत, बाकी त्यांची गरज नाही. आम्ही प्रक्षोभक बोलणारी माणसं नाही. आम्ही गांधी आणि आंबेडकरांची माणसं आहोत. आम्ही विझवणारी माणसं आहोत. आम्ही पेटवणारी माणसं नाही. शक्य असलं तर त्या पेटवणाऱ्यांना नोटिसा द्या. आदवा तद्वा जे बडबड करतात, महाराष्ट्र राज्याचं राजकारण गलिच्छ करतात आणि वर लोकांना धमक्या देतात आणि असं म्हणतात की पोलिसांना घाबरू नका, आपला बॉस सागर बंगल्यावर जे बसतात त्यांना नोटिसा देण्याची हिंमत करा. आमच्या नोटिसा काय, नोटिसा देता न देता आम्ही अहिंसक लोक आहोत, आम्ही निर्भयट लोक आहोत, आम्ही नाही काही करणार. आमचं आपलं चाललंय. आमचं काही तुम्हाला एकाही माणसाला वाईट बोलण्याची आमच्या आजपर्यंत रेकॉर्ड नाही. कोकणामध्ये ही 3री सभा एकाच मतदारसंघात काय होते याचं एक लक्षात घ्या मित्र. काही फार जास्त बोलायचं काम नाही. इथे आप्पासाहेब पटवर्धनांसारखा माणूस ज्यांनी सफाईचं तंत्र सुद्धा विकसित केलं, आज घाण करणारे खूप जास्त आहे. म्हणून या मतदारसंघात आम्ही 3ऱ्यांदा आलो, जाणीवपूर्वक आम्ही आलो. मला किशोर वरक यांचं कौतुक करायचं आहे. 4 सभा त्यांनी, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. 4थी सभा एक किशोरनी अरेंज केली. मी किशोरचा खूप कौतुक करतो की त्यांनी ते काम केलं. आज आप्पासाहेब पटवर्धन असते तर त्यांना निराळीच घाण साफ करायला लागली असती. जी घाण सत्तेच्या मुजोरीतून जी काही बोलतीये ते सहन करण्याच्या पलीकडचं आहे. तुम्ही कसे सहन करता ह्या जिल्ह्याच्या असून याचंच आम्हाला आश्चर्य. आमच्याकडे जर असतं तर आम्ही त्या गुंडगिरीचा दररोज निषेध केला असता. तुम्ही ते करायला शिका आणि तुम्ही तो निषेध करा. आपण सगळे आज निर्भय बनो परिवाराचे सदस्य झालो. यापुढे आपण कोणालाही घाबरायचं नाही आणि आपल्याला जे वाटेल ते बोलायचं, व्यक्त होत राहायचं. हा असा प्रकार. नागरिकांनी काय बोलायचं की नाही हा प्रश्न होता. 10 वर्ष या देशात धिंगाणा चाललेला आहे आणि आता नागरिक म्हणून शांत बसून हे ऐकत राहायचं का, हा मुद्दा होता. राजकीय व्यवस्था आपापल्या परीने लढत होती पण लढणाऱ्यांना लगेच ईडी लावली जाते आणि म्हणून हे लढणार कोण असा मुद्दा होता आणि म्हणून निर्भय बनो ही चळवळ झाली. मला सांगायला आनंद वाटतो की यांच्या विरुद्ध बोलू शकतो हे निर्भय बनो चळवळीने सुरू केलं आणि आज सगळे पक्ष सुद्धा ही भाषा बोलतायत, ही चांगली बोलतात. आपल्या चळवळीचा उद्देश असतो आमच्यापैकी काही कोणाला सत्तेत जायचं नाही. जायचं असतं तर आम्ही फार आधीच गेलो असतो. आमचाही बॉस कोणीतरी बसला असता सागर बंगल्यावर. आम्हाला बॉस नकोच आहेत म्हणून आम्ही काय तर सत्तेत नाही जाणार. मी आज साखरपा मार्गे आलो. येताना तो सगळा विध्वंस मी पाहतो. नितीन गडकरी कृत विकास, त्या विकासाचं जिवंत उदाहरण मी इथे पाहिलं की डोंगर उभे कापलेले, त्याचे भराव पुढे कुठेतरी टाकलेले आहेत आणि मी आत्ता इशारा देतो तसं न हो अशी माझी सदिच्छा सगळ्यांच्या पाठीशी आहे. पण माळींसारखी घटना घडू शकते अशा प्रकारचा विकृत विकास तिथे नितीन गडकरींनी चालवलेला. मागच्या मे महिन्यात मी शिमल्याला होतो आणि तिथे आंदोलन चालू होतं स्थानिक लोकांचं आणि ते म्हणत होते की मोठे रस्ते करायला आमचा विरोध आहे. सुंदरलाल बहुगुणांचा मुलगा ते आंदोलन चालू होतं आणि गडकरी तिथे रस्ते करत होते. कोकणाचा जो ऱ्हास झाला, विध्वंस झाला, माझ्या मते आजच्या सभेचा सगळ्यात पहिला विषय हा कोकणाचा पर्यावरणीय ऱ्हास हा विषय असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर गाडगिळांची कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीने अत्यंत उत्तम अहवाल दिला. पहिला शास्त्रज्ञ होता ज्यांनी लोकांमध्ये जाऊन अहवाल बनवला होता, डॉक्टर माधव गाडगीळ पॅनल, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. आणि त्यांनी सांगितलं की इथलं मायनिंग बंद करा.
कोण नेते होते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतले ज्यांनी मायनिंगला पाठीशी घातलं ते आपल्याला स्वतःला विचार. गाडगिळांनी सांगितलं की रासायनिक प्रकल्प मायनिंग 3-4 प्रकारची वर्गवारी त्यांनी केली आणि ते बंद करायला सांगितले. केंद्रात मंत्री तुमचे नेते कोण होते आणि कोणी तो रिपोर्ट दाबून टाकायला सांगितलं याचा शोध घ्या. कोकणचा सत्यनाशाला कोण कारणीभूत आहे ते तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर कस्तुरी रंगन समिती आली. कस्तुरी रंगन समितीने सॅटेलाइट वरून कोकणाचा अभ्यास केला सगळा पश्चिम घाटाचा. पश्चिम घाट आणि कोकण यात फरक आहे. पश्चिम घाटात जर उद्या पूर आले, नैसर्गिक आपत्ती आल्या तर सरकायला जागा आहे. कोकणात तशी जागा नाही. ही चिंचोळी किनारपट्टी आहे. जे काही भवितव्य ते इथेच होईल. 20-20, 21-21 प्रकल्प विजेचे एक रत्नागिरीवर लादण्याचं कारस्थान आम्ही सगळ्यांनी ते हाणून पडलं. आम्ही त्याच्या विरुद्ध बोललो. हे राज करणारे कोण आहेत? पर्यावरण मंत्री असलेले कदम, रामदास कदम तुमचे 5 वर्ष पर्यावरण मंत्री होते. त्यांनी पर्यावरणासाठी काय केलं? 2 गोष्टी मला सांगा कोणत्या. आता त्यांनी पर्यावरणाच्या कल्याणासाठी त्यांचा मुलगा चेअरमन केला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा. 41 वर्षाचे त्यांचे चिरंजीव सिद्धेश कदम. त्या पदाची गरज आहे की 25 वर्षाचा त्या क्षेत्रातल्या कामाचा अनुभव लागतो. 16व्या वर्षी यांनी पर्यावरणाचं काम सुरू केलं. फारच सुपरफास्ट आणि अजून जगाला कसे कळले नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही कोर्टात गेलोय. आम्ही याचिका टाकली. आम्ही ती निवड रद्द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात. कारण पर्यावरणाशी जर असा खेळ तुम्ही खेळत असाल तर आम्ही स्वस्त राहणार नाही. तुमचं राजकारण काय? तुम्हाला पद पाहिजे, तुमची भांड अंतर्गत. पण तुम्ही त्याचा जो सूड राज्याच्या पर्यावरणावर उगवणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही. हे मी इथून रत्नागिरीतून त्यांना सांगतो. कितीतरी गोष्टी बोलता येतील. अनेक गोष्टींचा उहापोह झाला. आता मी काही त्याची निरुक्ती करणार नाही. पण गेले काही दिवस जे राजकारण चाललंय त्याच्याकडे सतर्कतेने बघण्याची गरज आहे. काय चाललंय? गेले काही दिवस सतत महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशातून बाबा आणि बुवा येत आहेत. लक्षात घ्या. काय वेगवेगळी नावं असतात, त्यांचे काय तऱ्हा असतात. बळी पडू नका. हे सगळं फेसबुक आणि सोशल मीडियातून आपल्या डोक्यावर मारा करतात. लोकांना वाटतं खरंच 400. कोणत्या राज्यातून 400 पार होणार हे तर सांगा. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने अतिशय शहाणपणा केलेला आहे आणि फक्त 17 जागा लढून सगळे रान अखिलेश यादवला मोकळं केलेलं आहे. अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. काँग्रेस बॅकफूटवर गेलेली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेली काँग्रेस, पहिलं इलेक्शन असं दिसतं की काँग्रेस बॅकफूटवर आहे. ती तिकडे अखिलेश यादवला देते. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना पुढाकार देते आणि तेजस्वी यादवला बिहारमध्ये उतारते. मला जे मी निर्भय बनूच्या सभांमध्ये आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की 400 जागा कमीत कमी अशा पाहिजे जिथे यांची एकास एक लढत झाली पाहिजे तर हे हरणार आहे. हे मतविभाजन करून जिंकतात. आत्ता कागदावरचं गणित असं दिसतंय की जवळपास 300 जागा आता अशा आहेत जिथे एकास एक फाईट होणार आहे आणि हे हरणार आहेत हे नक्की आहे. अनेक नॅरेटिव्ह आणले जातात. मोदींना पर्याय काय? अरे वाईटाला पर्याय द्यायचा नसतो, हाकलायचा असतो आधी वाईटाला, मग पर्याय द्यायचा. चांगल्याला पर्याय असतो. उद्या इकडे काय बिल्डिंगला एखादी आग लागली तर तुम्ही म्हणणार का आगीला पर्याय काय? म्हणणार नाही ना. आग विझवणार तुम्ही. पर्याय काय? नॅरेटिव्ह वेगवेगळी येऊन जातो. मोदीजी जन्माला यायच्या आधीपासून भारतात एकही दिवस पंतप्रधानाचं पद रिकामं राहिलेलं नाहीये हे त्यांना सांगा. आणि देशातले 140 कोटी लोक बेकार आहे तर मीच एकटा लायक आहे हा उर्मटपणा आहे हेही त्यांना सांगा की हा उद्धटपणा आहे. पर्याय भारताला नेहरू गेले त्याच्यावरही मिळाला. तुम्ही तर किस झाड की पत्ती नेहरूंच्या समोर. नेहरू कुठे होते तुम्ही कुठे आहे? आणि नेहरूंनाही पर्याय मिळाला. लाल बहादूर शास्त्री तयार झाले. शास्त्रींनाही पर्याय मिळाला. इंदिरा गांधी आल्या त्यांनाही पर्याय मिळाला. लोकशाही एका माणसावर चालत नसते आणि ती एका माणसावर चालत असेल तर त्याला हुकुमशाही म्हणतात. कळकळीने सांगण्यासाठी आलोय 2024ला जर गाफील राहिलो तर ही शेवटची निवडणूक आहे हे लक्षात घ्या. यापुढे निवडणुका होणार नाहीत. तो किम जोन्स उत्तर कोरियाचा तोही निवडणुका घेतो पण तिथे फक्त त्याच्याच पक्षाला निवडणुका लढवायची परवानगी असते. पुतीनकडे फक्त त्याच्याच पक्षाला लढवायची परवानगी असते. एकच पक्ष निवडणूक लढू शकतो आणि दुसरा कोणी उमेदवार दिसला तर पुतीन त्याला गायब करतो. भारत त्या वाटेपासून फार लांब नाही हे लक्षात घ्या की ही हुकुमशाही येण्याची सुरुवात 2014 पासून झाली आणि 24ला जर तुम्ही ते टाळली नाही तर या देशातून लोकशाही आणि संविधान संपलं हे समजून घ्या. संविधान संपलं हे म्हणाले मी सांगायची गरज नाही. अनंत हेगडे नावाचा त्यांचाच खासदार की आमदार काय करणार?
आज सकाळी मी वाचत होतो इथे, त्यांना पेपर वाचत. अनंत हेगडे नावाचा त्यांचा खासदार म्हणला की 400 जागा आम्हाला अशासाठी पाहिजेत की तरच आम्हाला संविधान बदलता येईल. हा धोका लक्षात घ्या काय आहे. संविधान बदललं म्हणजे फक्त राखीव जागा जातील अशा समजात जे आहेत त्यांनी ते राहू नये. संविधान बदललं तर इथं बोलणाऱ्या प्रत्येकाचं तोंड दाबलेलं आहे, मुस्कटदाबी केलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा की धर्मांध लोक काय करत असतात त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा. तालिबान्यांनी हेच केलं अफगाणिस्तानमध्ये. सुरुवातीला ते अफगाणिस्तानच्या मुस्लिमांना गोड वाटले, त्यांना वाटले हे धर्मरक्षक आहेत, धर्माचं रक्षण करायला. पण नंतर तालिबानींच्या बंदुका यांच्याच बायका मुलींकडे फिरवल्या गेल्या आणि बायकांना सांगितले गेले की बुरखा काढून घराच्या बाहेर आला तर बंदुकीने मारून टाकू. तो भारत आणायचा असेल तर 24ला गाफील राहा आणि तो आणायचा नसेल तर सजग राहा, एवढं सांगण्यासाठी ही सभा आहे. दुसऱ्या या सभेचा काही उद्देश नाही. ही राजकीय प्रचार सभा नाही. कोण उभे राहतील आम्हाला माहित नाही, कुठून कोण राहणार आहेत आम्हाला काही, आम्ही न त्या वाटाघाटीत गेलो ना, आम्हाला काही माहिती आहे. आमची फक्त स्पष्ट भूमिका ही नागरिकांची भूमिका आहे. आणि नागरिकांची भूमिका असं आहे की जे जे मोदी शहा यांना पाडून इथली हुकुमशाही संपवणार त्या सगळ्यांच्या पाठीशी नागरिक उभे राहणार, एवढीच तसं आहे. पक्ष महत्वाचा नाही, चिन्ह महत्वाचं नाही, उमेदवार महत्वाचा नाही. 24ला जेव्हा मतदानाला जाल तेव्हा लोकशाही आणि संविधान या दोनच गोष्टींकडे लक्ष ठेवा. आणि ते जर हटवायचं नसेल तर यांना हटवा, एवढं सांगण्यासाठी ही सभा आहे. देशामध्ये धार्मिक उन्माद करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आपण पाहिलं रामावरती काही खाजगी हक्क यांचा असं वातावरण तयार केलं. अरे तुम्ही तर 1925ला संघ जन्माला आला आणि हे राम जन्मभूमीचं तुम्हाला 92ला आंदोलन तुम्ही केलं. त्याच्या आधीपासून हजारो वर्ष आमच्या गावातली माणसं समोरासमोर भेटल्यावर राम राम म्हणतात. तुम्ही काय आम्हाला जय श्रीराम सांगता? राम राम या संस्कृतीत फार पूर्वीचा आहे. आणि म्हणून कोण ओळखून घ्या, जर कोणी जय श्रीराम म्हणला तर त्याला राम राम म्हणा, कारण जय श्रीराम म्हणणारा राजकीय हिंदू असतो आणि राम राम म्हणणारा आध्यात्मिक हिंदू असतो. अशाच एका आध्यात्मिक आणि राजकीय हिंदूचा लढा अंततः आध्यात्मिक हिंदूला गोळी मारून गेला 30 जानेवारी 48 रोजी. या देशातल्या खऱ्या आध्यात्मिक हिंदूचा जो रामाचं नाव घ्यायला प्रार्थनेसाठी चालला होता, त्याला रामाचं नाव घेण्याच्या आधीच महात्मा गांधींना नथुराम नावाच्या राजकीय हिंदूंनी मारलं, हे लक्षात घ्या. आणि राजकीय हिंदू व्हायचं की आध्यात्मिक हिंदू व्हायचं हे आपण आपलं ठरवा. राम तुमचा सतत त्यांचा राम असा बाण घेतलेला अतिशय रागवलेला तो आमचा राम नाही. आमचा राम राजीव लोचन, अतिशय शांत, संयत, सुमधुर हसणारा आमचा राम आहे. आणि तो बायकोला सगळीकडे घेऊन जातो. आमच्या रामाला बायकोची लाज वाटत नाही, भावाची लाज शेजारच्या वाटत नाही, तो सगळीकडे घेतो. तेव्हा आमचा राम आणि तुमचा राम यातला फरक नीट लक्षात घ्या. आणि गांधीजींचे हे राम म्हणाले शेवटी, तो आमचा राम खरा राम आहे आणि तुमचा नकली नथुराम आहे. आम्ही त्या नथुरामाचा विरोध करत राहणार. या भूमीत पुन्हा नथुराम तयार होऊ नयेत यासाठी आम्ही उभे राहणार आणि यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करणार. राज्यघटनेला हात लावण्यासाठी जर तुम्ही निघालात तर त्या घटनेच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला आम्हाला मारून पुढे जावं लागेल, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. राज्यघटना विस्कळीत करू, राज्यघटना तोडू मोडू असं जर कोणी स्वप्न पाहत असेल तर तुम्हाला आमच्या प्रेतांवरून जावं लागेल, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला राज्यघटना बदलता येणार नाही, त्याशिवाय तुम्हाला लोकशाहीची धूळधाण उडवता येणार नाही, लक्षात घ्या. हे जे काही चाललंय उत्तर प्रदेशीकरण राजकारणाचं, महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण, जिथे कुठलाही विवेक नाही, जिथले संत असे आहेत की स्वतःला योगी म्हणतात आणि तिथे मुख्यमंत्री होतात. संन्याशांनी सगळं सोडायचं असतं. हिंदू धर्मात संन्याशाला काही करायची परवानगी नाही. त्यांनी सगळे मोह सोडायचे आणि संन्याशी व्हायचं असतं. हा संन्याशी योगी होऊन सत्ता भोगतो आणि लोकांना ज्ञान वाटप करतो. ती साध्वी कुठल्या तरी गोळीबारात असते, बॉम्ब स्फोटात असते आणि ती साध्वी पण बोलवत आहेत. मित्रपक्ष म्हणता येणार नाही, मित्रमंडळ म्हणावं लागेल. छोटे छोटे पक्ष, ईडीग्रस्त मित्रपक्ष असं म्हणता येईल त्यांना. बिचारे ईडीच्या भीतीने गळपटून तिकडे गेले. आजच मी ऐकत होतो एकनाथ शिंदेचं की म्हणे आम्ही मावळे. अरे तुम्ही भेकड मावळे? असे भेकड असतात मावळे? शिवाजी महाराजांचा कोणता मावळा सुरतला पळून गेला, गुवाहाटीला पळून गेला, गोव्याला गेला आणि पोलीस संरक्षणात मुंबईला? कोणता मावळा आला शिवाजी महाराजांचा? कशाला बदनामी करता आमच्या महाराजांची?
कशाला नाव घेतं शिवाजी महाराजांचं? ते आदिलशहा पुढे पण थकले नाही, तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली. कशाला नाव घेत? महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय कोकणात कितपत आहे मला माहित नाही, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे मोठा वारकरी संप्रदाय आणि तिथे अत्यंत विद्वान, अत्यंत उत्तम असे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. ते न बोलवता भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे साजिंदे उत्तर प्रदेशातल्या बाबा बुवांना बोलून काय साधत आहेत, हा माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न तो आहे, कारण आमच्या महाराष्ट्रातले संत विवेकी आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं की चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की. जसे चंद्राबरोबर चंद्रिका आहे, शंभू बरोबर अंबिका म्हणजे पार्वती आहे, तसेच संत असेल तिथे विवेक असलाच पाहिजे, हे माऊलींनी लिहिलं. तुकाराम महाराज पुढे गेले, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा म्हणणारे तुकाराम महाराज. आणि आम्ही सांगू, आम्ही मागू ऐसे नाही तुझपाशी असं सांगणारे तुकाराम महाराज. तो भागवत धर्म कोणाला मोडायचा आहे, वारकरी संप्रदायाला कोणाला मागे टाकायचं, आणि उत्तर प्रदेशीकरण का करायचं या इथल्या हिंदूचं, इथल्या सहिष्णू हिंदूचं ते लक्षात. मी उत्तर प्रदेशीकरण म्हणत असताना उत्तर प्रदेश या प्रदेशाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. आमच्या देशाला पहिले दुसरे पंतप्रधान दिलेला तो प्रदेश आहे, त्या मला कुठल्याही प्रदेशाचं भांडण नाही. सगळा भारत माझा आहे. एकही अशी जागा नाही की भारतातली जी माझी नाही. मणिपूर सुद्धा माझा आहे. पंतप्रधानांचं आहे की नाही मला माहित नाही, पण मणिपूर माझा आहे. पण जे उत्तर प्रदेशात प्रयोग यांनी विषारी केले राजकारणाचे, साधू संत राजकारणात आणले, धर्माच्या आधारावर त्यांना निवडून आणलं, आणि असं बोलणारे एक पंतप्रधान या देशाने पाहिले की बजरंग बलीचं नाव घ्या आणि मग मत द्या, असंही बोलणारे पाहिजे. धार्मिक तेढ, खरं पोलिसनी त्यांना नोटीस द्यायला पाहिजे, निवडणूक आयोगाने त्यांना कोणी देत नाही नोटीस, काय माहित नाही. धार्मिक तेढ माजवली एवढ्या कारणावरून बाळासाहेब ठाकरे यांचा रमेश प्रभूंच्या केसमध्ये 6 वर्षापर्यंत मतदानाचा हक्क सुद्धा काढला होता. पंतप्रधानांना हात लावायची निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही, कारण निवडणूक आयोगामधला जमीर कधीच मेलेला आहे आणि निवडणूक आयोग 2 व्यक्तींचा गुलाम झालेला आहे म्हणून ते. नाही तर पंतप्रधानांना नोटीस गेली असती. पंतप्रधान कायद्याच्या वर नाहीत. उद्या जर सर्वोच्च न्यायालयात फेटला चालला तर पंतप्रधानांना यावं लागेल. पंतप्रधान न्याय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची रचना अशी की कोणी एकदम हुकुमशहा नाही, कोणी बॉस नाही होऊ शकत. पण निवडणूक आयोगात ती हिंमत नव्हती आणि त्याच्यामुळे कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. खूप बाबतीत हे चाललंय. अनेक बाबतींमध्ये मी अनेक गोष्टी सांगू शकतो. एका तासात काय काय सांगायचं यांचं आख्यान असं होतं, पण तरी जेवढं सांगायचं. निवडणूक आयोग एकटा यांच्या ताब्यात असं समजू नका. यांच्या ताब्यात सध्या सगळ्यात जर कोण ज्या यंत्रणेने लाज सोडलेली आहे अशी यंत्रणा म्हणजे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ बीजेपी, ईडी. पूर्णतः ईडी या देशाची पूर्णतः विकली गेली 2 माणसांना. पगार आमच्या जीवावर घेतात, आमच्या करातून पगार घेतात आणि सेवा मात्र 2 माणसांची चाकरी करतात आणि प्रत्येकाला धरून देतात. इतकी वाईट वेळ आली या ईडीवर की पश्चिम बंगालमधल्या एका गावात यांच्या अधिकाऱ्यांना मारलं लोकांनी, बाहेर काढलं. मी त्या मारण्याचं समर्थन करत नाही. मी व्यवस्थावादी माणूस आहे. मला हे माहिती आहे की व्यवस्थेवर हात नसतो उचलायचा, नाही तर सगळंच नष्ट होऊन जाईल, अराजक माजेल. पण ईडीने समजून घ्यावं की लोकभावना काय आपल्याबद्दलची हे त्या ईडीने समजून घ्यावं. तामिळनाडूमध्ये एका शेतकऱ्याला नोटीस पाठवली. भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि त्याची काहीतरी खुन्नस झाली. त्या नेत्याच्या सांगण्यावर ईडीने त्याला नोटीस पाठवली. त्या शेतकऱ्याच्या खात्यात 400 रुपये होते. त्या शेतकऱ्याला नोटीस पाठवली. अनिल देशमुखांचा काय गुन्हा होता? अनिल देशमुखांवर आरोपपत्र कितीचं होतं? 100 कोटीचा आरोप लावला होता अनिल देशमुखांना. आणि जेव्हा हायकोर्टात विचारलं की ही फॅन्सी फिगर वाटते, तुम्ही खरा आकडा सांगा, त्यावेळेला यांनी सांगितलं की 1,71,00,000 खरा आकडा असं त्यांनी सांगितलं. 100 कोटीचा चार्ज लावता आणि 1,71,00,000 सांगता. त्याच्यावर कोर्ट म्हणाले की ठीक आहे, 1 रुपयाचा हा सुद्धा गुन्हा आहे. एक पुरावा त्याचा यांना एकही पुरावा देता आला नाही. ईडीने अफिडेव्हिट केलेलं आहे हायकोर्टमध्ये की आम्ही हे हिअरसे म्हणजे सांगोवांगीवर आम्ही हे आरोपपत्र दाखल केलं. सांगोवांगीवर आरोप करता तुम्ही. संजय राऊत यांची केस काय आहे? त्यांच्या भावाकडून, सख्या भावाकडून त्यांनी 50 लाख रुपये शेकनी त्यांनी घेतले होते उसने. भावाभावात व्यवहार होऊ शकत नाहीत का? ते त्यांच्या 3ही अफिडेव्हिट मध्ये राज्यसभेत 3 वेळा संजय राऊत गेले. 3ही अफिडेव्हिट मध्ये ती नोंद आहे
तो काळा पैसा नाहीये, नाही तर तो नोंद झाली नसते. मग ते भावाचा काहीतरी त्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीशी संबंध लावला आणि संजय राऊतांना अटक केली. हायकोर्टने विचारलं की अटक का केली, असं हायकोर्टने विचारलं. अटक करण्याचा हा मामलाच नाहीये, 2 भावांमधला व्यवहार आहे हायकोर्टमध्ये. पण दहशत दाखवायची यात आता इथे अनेक नावं आहेत, मी नावं पण नाही घेऊ इच्छित. आजकाल ना मला काही लोकांचे तर नावं पण नाही घ्यावे वाटत. असं वाटतं काय कशासाठी बोलायचं. पण लक्षात घ्या, हे जे सुरत मार्गे गुवाहाटी सुरू झालं, इथं गेलेला प्रत्येक जण बरबटलेला आहे म्हणून तो गेलेला आहे, हे लक्षात घ्या. श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या पीएला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला. हे सगळे जे गेले यातला एक माणूस मला शुद्ध दाखवायला ईडी लागणार नव्हती. मी सार्वजनिक आयुष्यात बोलणं सोडून देईल, पण माझं आव्हान आहे, एक निष्कलंक दाखवा यांच्यात गेलेला. हे सगळे ईडीला घाबरले, गळपटले होते. आता वायकर पण गेले वाटतं. एक मग मी किस्सा सांगतो, हे मी किस्से सांगत नाही, मी राजकीय लोकांशी झालेले संवाद सांगत नाही, पण एक मुद्दा मी रत्नागिरीत उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतो. उदय सामंत शिक्षण मंत्री होते आणि परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल काहीतरी गंभीर गोष्ट तयार झाली होती. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली उदय सामंतांच्या बद्दल, मी टीका करणारी पोस्ट लिहिली. तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतोय, मी कोणाशी झालेला संवाद डिस्क्लोज करणार नाही. राजकीय नेत्यांचे आमचे संवाद, तुमचे संवाद, सगळ्यांचे संवाद हे जाहीर सांगायचे नसतात. पण एखादा माणूस कुटुंब कसं समजतो स्वतःचं आणि कुटुंबातले कशी गद्दारी करतात त्याच्यासाठी मी कथा सांगतो. उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली. मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो सांभाळून घेईल, नवीन माणूस आहे. उदय सामंत, तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेलात? हे रेकॉर्ड आहे. 3री सभा होती, कारण 3 पक्षांतर झालेत. राष्ट्रवादी पण झाली, शिवसेना पण झाली, सगळी. आता चौथा त्यांचा पक्ष असेल तर कोणी समजून घ्यावा. हे मी उदय सामंतांनाही आजपर्यंत सांगितलं नव्हतं, पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक माणूस होता, त्याच्याशी तुम्ही काय करून बसलात हे तुम्हाला विचारण्यासाठी. ही खाजगी संवाद आहे, सांगू नये हा. पण एखादा माणूस कुटुंब प्रमुखासारखी पक्षातल्या लोकांची कशी जिम्मेदारी घेतो हे मला त्यांना सांगायचं, म्हणून हा किस्सा सांगितला. कोणत्या वाटेल त्या पक्षात जा, काय करायचं ते करा. महाराष्ट्राच्या जनतेला दोन्ही पक्षात झालेली गद्दारी आवडलेली नाही. आम्ही एवढ्या सभा घेतोय, लोक उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोलतात, उलट त्यांना सहानुभूतीचा आता फायदा होणार असं आमच्या. अशोक चव्हाणांना काय कमी दिलं होतं काँग्रेसने? काय द्यायचं राहिलं होतं? आली ईडीची नोटीस की गेले. असे सभेला बसले आमच्या समोर. राजेंद्र तुम्ही नक्की जाणार नाही, पण इतर लोक सभेला समोर बसले तरी धडधड करायला लागला आता की कोण काय जाणार. तुम्ही नक्की जाणार नाही, मला खात्री आहे तुमची. आणि पाहत होता अशोक चव्हाण त्या तंबूत. बरं, जाणारे एकसारखे. आता वायकर सुद्धा म्हणे राज्याच्या भल्यासाठी. काय भलं करणार आहे राज्याचं? आधी काय केलं तुम्ही म्हणून आता भलं करणार आहे? काहीतरी थापा मारायच्या लोकांना. कशाचं भलं? स्वतःची अटक वाचवायची. एवढंच एक स्कीम मोदीजींनी आणलेली आहे. मोदीजींच्या त्या स्कीमचं नाव आहे की जेलपेक्षा बंगला बरा, हे नाव आहे त्याचं. भ्रष्टाचारांचा एकच नारा, जेलपेक्षा बंगला बरा मंत्रिपदाचा. काय भूमिका आहे मोदीजींची भ्रष्टाचारावर? काय बोलतात मोदी? ना खाऊंगा ना खाने दूंगा. कोणत्या बाबतीत ती सिद्ध झाली कधी? उलट ते असं झालं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, अशी घोषणा झाली तुमची. काय आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. अजितदादा म्हणे काकांनी माझ्यावर अन्याय केला. 2-4 वेळा उपमुख्यमंत्रीपद, जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना. काय दिलं नव्हतं? काय अन्याय केला काकांनी? आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात. केवढा चांगला काका अन्याय करणारा. मोदीजींनी सांगितलं 70,000 करोड का बहिणोर भाइयों. ते रेकून बोलतात ना, ते धर्मेंद्र बोलायचं तसा त्या सिनेमामध्ये. कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, त्या टाईप मध्ये भाषा. भाषणाचीच भाषा ती. आता काय बोलायचं? बहनों और भाइयों, 70,000 करोड का घोटाला, नॅचरली करप्ट पार्टी. आठवतं का ते? 3ऱ्या दिवशी तर अजितदादा शपथ घेताना दिसले आम्हाला. ही तुमची भूमिका भ्रष्टाचारावर. हसन मुश्रीफ, ईडीची केस लागली, आत गेले, काय झालं की नाही, अटक झाली नाही मला माहित नाही, लक्षात नाही माझ्या. बाहेर आल्यावर जसे भाजपात आले, यांचा वकील म्हणला यांची केसच आठवत नाही म्हणला मला ईडीचा वकील. काय बोलायचं?
किती सांगायची उदाहरणं. या देशातली भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती मोदी आणि शहा आहेत हे मी म्हणतो, कारण ते प्रत्येक भ्रष्टाचाराला अभय देत आहेत. प्रत्येक भ्रष्टाचाराचं आज हत्याचं घर काय भाजपा झालं तर ते या दोघांमुळे झालंय. आणि त्यामुळे मोदीजींनी आता या इलेक्शनला जे आले सांगायला ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तर त्यांना फलक दाखवा. अजित पवार, प्रताप सरनाईक, अमुक तमुक दाखवून टाका फलक त्यांना. हे तुमचेच सगळे चेले चपाटे. भ्रष्टाचारावरची भूमिका तो घेईल जो पैसा येणारी साधन सुचिता बाळगेल, तो भूमिका घेईल. हे काय भूमिका घेणार. यांनी तर पीएम केअर फंड मध्ये 3000 कोटींना चुना लावलाय आपल्याच कंपन्यांना, सरकारी कंपन्यांना. 3000 कोटी रुपये पीएम केअर फंडला गेले. तो फंड खाजगी का काय कोणाला माहिती नाहीये. तो आरटीआय मध्ये नाहीये पीएम केअर फंड, तो खाजगी ट्रस्ट आहे. हे काय भूमिका घेणार. इलेक्ट्रोरल बॉन्ड्स आता उद्या जाहीर होईल. 10,000 कोटीचे भाजप लाभार्थी आहे त्याचा. इलेक्ट्रोरल बॉन्ड म्हणजे कोणी पैसे द्यायचे कोणाला कळायचं नाही. आणि ती एसबीआय जी तुम्हाला मला केवायसी साठी 10 वेळा फोन करते, आपल्या खात्यात पैसे असो नसो, निर्लज्जपणे सांगते की 3 महिने लागणार आहे डेटा द्यायला. आज सुप्रीम कोर्टने झापाडलं म्हणून बरं झालं, नाही तर संपूर्ण लाच सोडली एसबीआयने. तुम्ही अशी उत्तरं देता, तुमचे पगार आमच्यामुळे होतात. इथले पेन्शनर तुमच्याकडे डिपॉझिट ठेवतात की तुमची बँक बुडणार नाही, कोऑपरेटिव्ह बँक नाही, आणि तुम्ही एवढी लाच सोडता की तुम्ही 2 लोकांसाठी एवढ्या पातळीवर जाऊन सांगता की 3 महिने डेटा देणार नाही, जो की ऑनलाईन डेटा तुमच्याकडे. असंही करता तुम्ही. भ्रष्टाचार यांचा सगळ्यात मोठा होता तो नोटाबंदीमध्ये होता. लक्षात. नोटाबंदीच्या बाबत अर्थ विश्लेषक आणि काय काय लोक म्हणतात की ती चूक होती. निर्णय चुकीचा नव्हता. निर्णय डोकं जागेवर ठेवून घेतलेला होता. त्याच्यामध्ये 20% कमिशन कोणी कोणी खाल्लं ते लक्षात घ्या. या रत्नागिरी शहरात अनेक लोकांच्याकडे तेव्हा नोटा असतील 1000च्या. आपल्याकडे सगळ्यांकडे होतं. चलन असतं ते सगळ्यांकडे असतं. चलनाचा असा द्वेष नसतो करायचा. चलन हे वेगळ्या प्रकारचं ते आर्थिक चलन वलनातलं आहे. पण असो, काहीतरी खोलचट कल्पना कोणीतरी ते अर्थतज्ञ म्हणवणारे यांच्या डोक्यात घालतं की म्हणजे मोठ्या नोटा असल्या तर भ्रष्टाचार होतो. अरे पण नोट महत्वाची नसते, तिची बाजारातली किंमत महत्वाची असते, हे लक्षात घ्या ना. अमेरिकेत $100 सगळ्यात मोठी नोट आहे, खरं आहे. पण $100 मध्ये सकाळी सचिन नरोडे सांगतील, सकाळी घरून निघालेला माणूस ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं करून परत पण येतो ना घरी. इथे 100च्या नोटीत बाहेर तरी जातो का. पेट्रोलच 110 रुपये करून ठेवलं तुम्ही. आता निर्बुद्धपणाचा कळस असं लोकांना आधी वाटलं. आता हे लक्षात येत आहे की नोटाबंदी हे षडयंत्र होतं. आणि 20% कमिशन कोणत्या लोकांनी देऊन पैसे चलनात आणले ते लक्षात घ्या. नोटा कोणी बदलून दिल्या. रत्नागिरीतल्या एका तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या केली का नोटाबंदीमुळे मला सांगा. महाराष्ट्रात कुठेही केली नाही. हे 20% कमिशन कोणी खातं. हे पैसे रेग्युलराइज कोणी केले. नोटा बदलून कोणी दिल्या. नोटाबंदीनंतर पहिल्या 5 दिवसामध्ये गुजरात मधल्या एका बँकेने 845 कोटी रुपये बदलून दिले. त्या बँकेचं नाव आहे अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याचे डायरेक्टर श्रीमान अमित शहा. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात 11 कोऑपरेटिव्ह बँका होत्या. त्यांनी पहिल्या 5 दिवसात 3000 कोटी लोकांचे बदलून नोटा दिल्या आणि नंतर महाराष्ट्राला सांगितलं की तुमच्या बँका पात्र नाही, त्याच्यात भ्रष्टाचार होतो. 20% कमिशन नोटबंदीचं कोणाकडे गेलं हा प्रश्न आहे. आणि नोटाबंदी हा मोठा भ्रष्टाचार आहे. मी पुन्हा सगळे येतात. शिवसैनिक, भीमसैनिक, कोणी महाराष्ट्रातले असे सैनिक नाही. आम्ही त्यांच्या उपकारात आहोत की ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी संरक्षण द्यायला स्वतःहून येतात. आम्ही न बोलवतो. आम्ही कोणालाही संरक्षणाची मागणी केली नाही. आम्ही पोलिसला सुद्धा संरक्षण मागत नाही, कारण आमचा संरक्षणावर विश्वास नाही. त्या बुलेटचा काय, गोळीचा 2 mm व्यास असतो, ती कुठूनही येऊ शकते. पोलिसाच्या गराड्यात पण येऊ शकते. ती गोळी महात्मा गांधींना मारू शकते, इंदिरा गांधींना मारू शकते, राजीव गांधींना. तर आम्ही कोण कुठले आहोत. आम्ही संरक्षण घेणार नाही. आम्हाला संरक्षण नको. पण हे संरक्षण हे जे स्वयंस्फूर्तपणे देत आहेत त्याची भावना लक्षात घ्या. आम्ही काही कोणी बाबासाहेब गांधी वगैरे नाही. आमची त्यांच्या पायाजवळ बसण्याची पण लायकी नाही. पण या मुलांना असं वाटत असतं की अरे राज्यघटना वाचवण्याचं कोणीतरी बोलतंय म्हणून ते प्रेमाने ते करत असतात. हे लक्षात घ्या. त्यामध्ये कुठलाही व्यवहार नसतो. आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही. आमच्याकडे सत्तेची पदं नाही. आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. तरी प्रेमाने ही तरुण मंडळी येत आहेत. आणि मला अभिमान वाटतो या तरुणांचा की बाबासाहेबांची राज्यघटना आणि या देशातल्या सगळ्यांनी वाचवलेली लोकशाही पुढेही वाचावी असं त्यांना वाटतं. ही तरुण मंडळी आश्वासक आहेत. ही तरुण मुलं खूप आश्वासक आहेत. कालही आम्हाला गरडा पडला कोल्हापूरला. 25-30 जण तो राजवैभव घेऊन आला. तरुण मुलंच होती सगळी. या तरुणांना हे वाटणं हाच मोदी शहांचा पराभव आहे आणि हेच त्यांचा पराभव करणार आहे. लोकशाही आणि संविधानाला हात लावणाऱ्यांचा पराभवच हे करणार आहे. प्रत्येक गोष्टीची मोडतोड करायची, प्रत्येक गोष्ट विकृत स्वरूपात दाखवायची, प्रत्येक गोष्टीत काहीतरी स्वतःच बळीजाव दाखवायचं. कुठून कुठे फिरतात काय कळत नाही. एकटेच फिरतात.
म्हणजे प्रतिष्ठापना रामलल्लाची, तिथे रामलल्ला काही सेकंद दाखवले, बाकीचा वेळ सगळे मोदी इकडून तिकडे एअरधारा घालतात एकटेच, असे कुठेतरी अनंतात बघतात आणि एअरधारा घालतात. मी तर लोकांना म्हणलं, बाबा खात्री करून घ्या, रामलल्लाचीच मूर्ती बसवली ना, खात्री करा म्हणले एकदा जाऊन. काय करतात नाही, व्यक्तिस्तव प्रचंड. परवा ती G20ची परिषद झाली. आता ती G20ची परिषद म्हणजे हळदी कुंकू आहे, आज आमच्या घरी, उद्या तुमच्या घरी, परवा त्यांच्या घरी, याशिवाय तिथून काही झालं नाही कोणाचं कल्याण. पण देखावा असा केला की 20 देशांचे पंतप्रधान आता मोदीजी झालेत असा देखावा केला. अरे याच देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण कधी बोलबाला केला नाही. या देशाची संस्कृती आहे. या देशातली माणसं काय होती, शालीन माणसं होती या देशातली. डॉक्टर मनमोहन सिंगांना मौनी बाबा म्हणतात लोक. मला आश्चर्य वाटतं, ते काय कुठे हार्वर्ड का कुठेतरी केम्ब्रिज मधून शिकले ते. या देशाच्या बुद्धीला काय झालं की केम्ब्रिज मधून शिकून आलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो, आणि ज्याची पदवीच खोटी आहे त्याला विश्वगुरु म्हणतो. काय झालं या देशात? कुठे निघाला हा देश? कोणतीही यात्रा? काय चाललंय हे सगळं? डॉक्टर मनमोहन सिंगांनी 6 कायदे आणले, काँग्रेस ते विकू शकली नाही दुर्दैवाने. काँग्रेसकडे ती प्रचार यंत्रणा नव्हती आणि काँग्रेसला ते करता आलं नाही. पण या देशातल्या सामान्य माणसाची भाग्यरेषा बदलेल असे 6 कायदे डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणले. भारताने त्या माणसावर फार मोठा अन्याय केला हे मी सांगतो. 6 कायदे कोणते मनमोहन सिंगांनी आणले ज्यांनी सामान्य माणसांचं आयुष्य बदललं? पहिला आणला अन्न सुरक्षा. कोणी उपाशी झोपता कामा नाही या देशात, हा पहिला कायदा. दुसरा कायदा आणला भूमी अधिग्रहणचा, ज्यामुळे आज यांना हे प्रकल्प शक्य आहेत. त्याच्या मागे भूमी अधिग्रहण कायदा आहे, जिथे शेतकऱ्याला 4 पट मोबदला देण्याची तरतूद केली जयराम रमेशांनी मनमोहन सिंगांचे मंत्री असताना. तो कायदा दुसरा. तिसरा कायदा RTIचा, राईट टू इन्फॉर्मेशन. आपल्या सगळ्यांना जर माहिती मिळू शकते तर ती काय त्या कायद्याने मिळते. चौथा कायदा मनरेगा. पंतप्रधान म्हणाले होते पहिल्या भाषणात, मैं इसको तो कांग्रेस का स्मारक बनाऊंगा, ये गई गुजरी योजना आहे वगैरे वगैरे काय असेल. त्याच योजनेला त्यांना दुप्पट पैसे वाढवून द्यावे लागले. कोणाचं स्मारक बनली ती योजना? 5वा कायदा राईट टू एज्युकेशन. इथे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, रदो कर्वे, महर्षी कर्वे, या सगळ्यांनी इथे तळमळीनं शिक्षण सुरू केलं. स्त्रियांचं शिक्षण सुरू केलं, सामान्यांचं शिक्षण केलं, बहुजनांचं शिक्षण कर्मवीरांनी सुरू केलं. पण या सगळ्यांचं स्वप्न डॉक्टर मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं. राईट टू एज्युकेशन आणून प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार, ते मनमोहन सिंगांनी तो कायदा आणला. आणि 6वा कायदा वनाधिकार आदिवासींना देण्याचा. हा माणूस संवेदनशील होता आणि याला कळत होतं की आदिवासी हे जंगलचे खरे डोळे, आणि म्हणून जंगलच्या उपजवर आदिवासींचा अधिकार, हाही कायदा डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणला. त्या माणसाला आज मौनी बाबा म्हणतात. पत्रकार मित्र इथे आहेत, त्यांच्यासाठी सांगतो माहितीसाठी, मौनी म्हणवणाऱ्या मनमोहन सिंगांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत 117 पत्रकार परिषदा घेतल्या, म्हणजे महिन्याला 1 पत्रकार परिषद. मोदीजी पत्रकार परिषदेत कोणाला दिसले असतील तर त्याला मी ₹1,00,000 बक्षीस द्यायला तयार आहे. कोणी सांगावं. पत्रकार परिषदेला घाबरतो. देशाचे एकमेव पंतप्रधान ज्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हा लौकिक फक्त मोदीजींच्या नावावर आहे, बाकी कोणाही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं. भीती का वाटते लोकांमध्ये जाण्याची? का ती मन की बात थोपता लोकांवर? आणि काय तेच तेच सांगता की कुठेतरी सायकलला पॅडल मारला की लाईट कसा लागतो, ते सगळ्यांना माहिती आहे. ते कुठं तुम्ही बेरोजगारीवर बोला. 2 कोटी रोजगाराचं तुम्ही आश्वासन दिलं होतं. परवा आम्ही लातूरला सभेला गेलो होतो आणि तिथं त्या युवकाची जाणीव नाही. आंदोलन सुरू केलं की आंदोलनजीवी म्हणायचं, देशद्रोही ठरवायचं, खलिस्तानवादी ठरवायचं, रस्त्यात खिळे टाकायचे. एकाही आंदोलनाला नीट सामोरं जायचं नाही. प्रेमाचा संबंधच नाही. प्रेम आणि माणसं बोलतात, चर्चा होतात, आंदोलन मिटतात. का आजचा अनुभव आहे काय? मी पण 20 वर्ष आंदोलनांमध्ये राहिले. मी पण असे मुख्यमंत्री पाहिले, वरिष्ठ मंत्री पाहिले, जे विरोधी पक्षाशी बोलायचे, आंदोलन करणाऱ्यांशी बोलायचे. आता जर त्यांना 20 मागण्या शक्य होत नसेल तर म्हणायचे की ठीक आहे, हा आता 10 मान्य करू, पुढच्या 10 करू. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सतत चर्चा चालते, लोकशाहीमध्ये सतत संवाद असतो, आणि लोकशाहीमध्ये संवादाने प्रश्न सुटतो. लोकशाहीमध्ये एकच व्यक्ती मोठा नसतो, सगळे लोक मोठे असतात, लोक सार्वभौम असतात. पण एकाही आंदोलनाला त्या पद्धतीने हाताळलं गेलं नाही. आंदोलनकर्त्यांबद्दलच ही घाणेरडी त्यांची ती मीडिया असेल. राजनजी, तुम्हाला मी सांगतो,
मला माझ्या मनात आता हा सगळा महाराष्ट्र फिरल्यावर थोडंफार मलाही कळायला लागलं राजकारण या निमित्ताने. आधी मला कळत नव्हतं, पण मला आता एवढं कळलंय की पुढचं सरकार महाराष्ट्रात तुमचं सगळ्यांचं सरकार येणार. आणि तुमच्याकडे माझी आग्रहाची मागणी आहे, ती नाही झाली तर आम्हीच उपोषणाला बसू मंत्रालयासमोर येऊन. ती म्हणजे पहिला यांचा तो घाणेरडा IT सेल उद्ध्वस्त करा, खोटेपणाची फॅक्टरी. सिद्धरामय्यांनी तेच केलं कर्नाटकात निवडून आल्यावर. पहिली ऑर्डर सिद्धरामय्यांनी काढली, यांच्या IT सेलवर धाडी घातल्या, जिथे अनेक नेत्यांचे खोटे फोटो, चारित्र्यहनन करणारे, कुठल्या तरी भलत्याच बाईचा फोटो भलत्याच नेत्याला चिटकवलेला हे त्यांनी जप्त केलं आणि त्यांच्यावर FIR केले. ही छूट की फॅक्टरी महाराष्ट्रात पण फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तुमची सत्ता आल्यावर कृपा करून पहिलं त्याला बंद करा, मग बाकीच्या गोष्टी बघत राहा. आणि अजून एक विनंती करायची आहे, हे जे व्हॉट्सअपवर विश्वास ठेवणारे नागरिक तयार होतात, त्याचं कारण आपण धड नागरिकशास्त्र शिकवलेलं नाही शाळेत. हे कारण आहे त्याचं. इतिहास जो महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी मारामारी करण्यासाठी तो आपण 80 मार्काचं ठेवला आणि उद्याचं नागरिकशास्त्र 20 मार्काचं ठेवलं, म्हणून असे नागरिक तयार होतात ते व्हॉट्सअपवर विश्वास ठेवतात. लोक म्हणतात व्हॉट्सअपवर आले तर सगळ्यात खोटारड आहे ते व्हॉट्सअप, कशाला त्याचं साक्ष काढतात. नागरिकशास्त्र 100 मार्कांचं करा आणि त्यात किमान 50 मार्कांची राज्यघटना ठेवा. हे मला तुम्हाला सांगणार. मी स्वतः MSc झालो, PhD झालो, तोपर्यंत कामत सर माझा राज्यघटनेशी संबंधच आलेला नव्हता. 47व्या वर्षी मला बुद्धी झाली. मी आणि असीम पासून प्रेरणा घेऊन म्हणलं आपणही वकील व्हायचं, म्हणून मी लॉ केलं. तिथे मला राज्यघटना पहिल्यांदा भेटीला आली. 1ली ते 10वी MSc PhD कधी मला राज्यघटना भेटायला सुद्धा आली नाही. तर जो देश या राज्यघटनेवर चालतो तोच सिलेबसमध्ये नसणं हे महाभयंकर गोष्ट आहे. आणि म्हणून 100 मार्काचं नागरिकशास्त्र करा, त्यात उत्तम RTI सारखे विषय आणा. लोकांना कळू द्या कसा माहिती अधिकाराचा अर्ज भरायचा, कळू द्या लोकांना. नागरिकांना उपयुक्त असलेले 50 मार्काचं नागरिकशास्त्र, 50 मार्काची राज्यघटना कृपा करून आणा. येणाऱ्या सरकार पुढे सुद्धा आमची पहिली मागणी आहे आणि त्या मागणीचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करू. सत्तेवर गेल्यावर रिस्पॉन्स किती मिळेल मला माहित नाही, पण आम्ही हे धरून चालू आणि आम्ही तुमच्याकडे हा पाठपुरावा करत राहू. आम्हाला बाकी व्यक्तिगत काही मागायचं नाही. पुतण्याला भाच्याला नोकरी लावा म्हणून आम्ही कधी येणार नाही मंत्रालयात.